नमस्कार फ्रेंड्स, तर हा व्हिडिओ आहे ना 2-3 दिवसाचा मिळून आहे बघा. थोडे थोडे क्लिप व्हिडिओ टाकणंच झालं नाही. आणि इथेही ना मी चपात्या बनवल्या होत्या बघा. म्हणजे सकाळी त्यांचा डब्बा दिल्याच्या नंतर राहिलेल्या चपात्या बनवून घेतल्या. आणि हे जे तुम्हाला कैऱ्या दिसतात का, एवढ्या मोठ्या कैऱ्या होत्या बरं का. सगळ्या वाईला गेल्या. लोणच्यासाठी आणल्या होत्या एवढ्या मोठ्या 7-8-10 किलो असतील. पण काही इथं फोडून कैऱ्या भेटल्याच नाही आहेत बघा. खूप जागेवर आम्ही फिरलोत की फोडून भेटतील का. झाडाच्या तोडून आणल्या होत्या तरी पण करणं झालं नाही. तर मग मी काय केलं, चपात्या बनवून घेतल्या आणि पनीरची भाजी पण बनवली होती. त्या दिवशी पनीर आणलं होतं, त्यातलं अर्धं राहिलं होतं. छानपैकी अशी पनीरची भाजी बनवून घेतली. आणि नंतर आहे ना मुलं बोलले की आम्हाला मॅगी खायची. त्यांना मॅगी दिली खायला करून. थोडीशी राहिली होती ती मी खाणार होते. आणि तर दोघंजणं मॅगी खातेत. तर हे बघा, छोट्याला दाखवल्यावर राग येते बघा, मला दाखवू नको बोलते खाताना. मग कैऱ्या पण खूप जास्त होत्या आणि खूप मोठ्या मोठ्या होत्या. आणि मग नंतर आहे ना आमच्या लग्नाचा बड्डे होता ना, त्या दिवशी आम्हाला काय म्हणजे बाहेर जेवायला जाणं झालं नाही. आणि माझी तब्येत बी ठीक नव्हती. ते बोलत होते चल जेवायला चल, पुन्हा अजून केक आणू. आम्ही काहीच नाही केलं बघा. त्याच्या दुसऱ्या दिवशी मग मी साडी वगैरे घातली, छान तयार व्हायला लागले. पण खूप गरमी व्हायला लागली, एवढं गरम व्हायला लागलं. मग नंतर मी काय केलं, विषय चेंज केला साडीचा. मग नंतर आईने मला हा ड्रेस ना पाठवून दिला होता कॉटनचा, डेली यूजसाठी. मग तेच बघत होते मी. मग नंतर ठरवलं की हा ड्रेस घालायचा. आणि मग मी साडी चेंज करून टाकली आणि तो बी नाही घातला, मी दुसरा ड्रेस घातला आणि जेवायला गेलोत. हॉटेलमध्ये जेवायला गेलोत बरं का. पण काही एवढं व्यवस्थित जेवण नव्हतं. घरी बनवून खाल्लेलं चांगलं असते असं मला वाटते. हॉटेलमध्ये आपण का जातो जेवायला, काहीतरी आपल्याला वेगळं म्हणजे टेस्ट यावा म्हणून. का हे घरगुती टेस्टपेक्षा बी कशी तरी टेस्ट होती जेवायला. प्लेट वगैरे बी साध्याच. मग नंतर आहे ना काल मार्केटमध्ये गेलो होतो भाजी आणायला. तर जवळपास बाजार आहे ना सगळा संपतच आला होता. मग थोडी थोडीच भाजी घेतली. आणि नंतर मग ते आहेत ना फळं वगैरे आणायला गेले होते. तर आम्ही इथं बसलो होतो. चिकू पण नेला होता बाजारामध्ये. चिकू म्हणजे माझा मुलगा. आणि मग सगळं जवळपास आता सगळं भराभरी चालल्या होत्या ह्याच्यातल्या. तर मग मी घरी आल्याच्या नंतर आहे ना ही भाजी ना सुकली होती थोडीशी, म्हणलं नीट करून घ्यावा. आणि मग नीट करून घेतली.